आज या ठिकाणी शकुंतलाबाई मुरलीधर वाणी या माऊलीच्या गंधमुक्ती व उत्तर कार्यप्रसंगी उपस्थित सर्व स्तरातील समाज बांधव, सर्व समाज बांधव, या ठिकाणी आपण प्रारंभी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरीची सेवा सन्माननीय महाराजांनी या ठिकाणी इस्कॉनची टीम या ठिकाणी आली आणि त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून प्रवचनातून एक सेवेचा नंदादीप या ठिकाणी पेटवला. आणि आज मी देखील या ठिकाणी या परिवाराच्या दुःखामध्ये आईचं चिंतन, तिचा प्रवास सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मित्र हो, या आईचा जीवनपट अत्यंत प्रेरणादायी आहे. माहेर चाळीसगाव, सासर एरंडोल. सासर माहेराला जोडणारा हा दुवा या भोरे कुटुंबातून कायमचा निखळून गेलाय. आमचा गजानन भाऊ, लेक दीपाली आणि परिवारासाठी हे खूप मोठं दुःख आहे. मला असं वाटतं 66 वर्ष म्हणजे अजूनही 15 वर्ष असायला हवी होती. कारण तिचा प्रारंभ म्हणजे जसं बाशिंग सुटलं तसं तिच्या आयुष्यात कष्ट आणि कष्टच होती शेवटपर्यंत. मी आईला, या माऊलीला अगदी जवळून पाहिलंय. राजस्थानी आचार्याच्या ठिकाणी ती कधी पुढे लाटायची, कधी जे काम असेल, दिलेली सेवा असेल ती तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे करायची. सेवेचा धर्म तिनं आयुष्यभर अखंडपणे जपला. पुण्यातल्या जय हिंद चौकातल्या 10x10च्या खोलीमध्ये तिचं आयुष्य गेलं. 32 वर्षाचा प्रवास तिचा गेला तिथं. आता तर भलं मोठं घर असूनही आम्हाला कमी पडतं, पण या छोट्याशा घरामध्ये जे सुख अनुभवलं नाही या माऊलीनं, जो आनंद अनुभवला ना, तिनं असे कधी मनीषा पण बाळगली नसेल, इच्छा पण व्यक्त केली नसेल की माझं एखादं छानसं घर असावं, टुमदार बंगला असावा. पण 2022 मध्ये या गीताई पार्क मध्ये हा जो बंगला बांधला आहे, छोटंसं घर, सुंदर घर आहे. मी काल या घराला भेट दिली. खरोखर जेव्हा हे घर बांधलं गेलं असेल आणि त्या छोट्याशा घरातून या मोठ्या घरात जेव्हा आई आली असेल ना, मी म्हणतो जगातला सर्वात मोठा आनंद त्याला त्या दिवशी मिळाला असेल ज्या दिवशी घर पूर्णत्वास आलं आणि कुटुंब या ठिकाणी राहायला आलं. की माझ्या मुलानं, गजानननं, माझ्या परिवारानं मला या सुखात आणलं, जी तिने कधी अपेक्षाही बाळगली नव्हती, पण ती पूर्ण झाली. कष्ट केले तिने, अखंड कष्ट केले, शेतात राबली आणि पुढचा प्रवास मग तिचा अनेक उत्तर कार्य असतील, अनेक लग्न कार्य असतील, त्यामध्ये ती भेटली, मला अनेकदा भेटली, आमचं बोलणंही झालेलं आहे. म्हणून हा पुण्यात्मा असायला हवा होता. 75 ते 80 वर्ष माझी आई, माझा बाप, तो आपल्या सहवासात असायलाच हवा. आज सुधाकर भाऊ शिरोडे या ठिकाणी आलेले आहेत, अनेक समाज बांधव आलेले आहेत, ज्यांनी आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा केली. आई कधीही तिला असं वाटत नाही की माझं कोणी कौतुक करावं किंवा मला मिष्टान्न खाऊ घालावं परिवाराने. साधी चतकोर भाकरीची तिची अपेक्षा असते. आणि म्हणून ही आई खरोखरच मला एक दुर्गेचा अवतार वाटते. आज आमचा गजानन भाऊ किराणा व्यापारी आहे, मिरचीचा तो व्यापार करतो आणि शून्यातून हा प्रवास आहे. आणि हा सोपा प्रवास नाहीये. यामागे त्या माऊलीची अखंड आराधना आहे कष्टाची, आणि त्या कष्टातून हा परिवार पुढे आलाय. हा भुरे परिवार एरंडोल आणि धुळ्याला स्थिरावलेला आहे. आणि आज या माऊलीच्या जागरासाठी या ठिकाणी महाराज आलेत. गजानन भाऊने मला आठवड्याभर 2-4 दिवसापूर्वी फोन केला, प्रवीण भाऊ तुम्हाला काही करायचंय त्या दिवशी यायचंय. आणि
तुम्ही माझ्या आईविषयी बोलावं अशी त्याची धारणा होती, भावना आहे. म्हणून मी आज या ठिकाणी